तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे डे 1 इन रामेश्वरम आणि आता वाजले आहे 4 आणि आम्ही निघालो आहे मणी दर्शनसाठी. तर आता खूप उशीर झाला आहे, तर आम्ही पटापट सकाळी सकाळी उठले खूप लवकर आणि चाललो आता दर्शन घ्यायला. लेट्स सी. बघा आता पूर्ण अंधार आहे अजून बाहेर तरी, आणि आम्ही ऑलरेडी रिक्षा बुक झाली आहे, म्हणजे बुक केली आहे, आणि आम्ही विदाऊट चप्पल इथूनच चाललो आहे. लक्ष्मीचं म्हणणं होतं की चप्पल न घालू, असंच चल, तिथूनच विदाऊट चप्पल चल. हाऊ मच चार्जेस? ते समुद्रबंधांची, तर त्यातला ते मणी जो निघालेला आहे ना, तो शेषनागचा मणी आहे. तो मणी स्वलेख म्हणून शिवलिंग पुस्तक ते असं समजलं जातं की ते शेषनाग जे आहेत त्यांचं मणी. तर अशा प्रकारे आम्ही रिक्षामध्ये चाललोय सकाळी 4:30 वाजता. बघा सगळीकडे अंधार आहे बाहेर, सगळीकडे अंधार आहे, पण स्टील लोक चाललेले आहेत खूप सारे. मला दिसत नाहीये. पण आता रेकॉर्ड करून देणार आपल्याला. आय थिंक बघू जर रेकॉर्डिंग जर अलाउड असेल तर करू. तिथं अलाउड. फास्ट माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा उरकले. किती मिनिटात उरकलं? 10 मिनिटात उरकली मी. गाईज आम्ही आलो आहे आता मस्त रामेश्वरमच्या लेन मध्ये. आता बघू इथून किती टाइम लागतो आम्हाला. सकाळ सकाळी उठायला लागते भाऊ. बघा असं आहे, ब्लॉग साठी नाही, देवासाठी. देवासाठी. दर्शन पाहिजे तर उठायला लागतं. हा ना, असं आहे बघा. आता गाईज इथं मंदिर आहे वरती. आय डोंट थिंक की व्हिडिओ मध्ये दिसतंय ते. आणि इथं पुढं बघा काय एवढी गर्दी नाही दिसत आहे, म्हणून आम्ही लवकर आलोय गर्दी अवॉइड. पण मला काय वाटते, 5 to 6 असतं म्हणे दर्शन. पण मला वाटतं की आम्ही आलोय ना, आता गर्दी वाढली. बघ आपला ऑरा आहे ना, आमचा ऑरा इथून काम करायला लागलाय. गाय दिस इज अ रॉंग प्लेस. आपल्याला मिसप्लेस झालं ना आपला ऑरा. हा ऑरा चुकीच्या ठिकाणी आता हे झालंय. हे इथं आहे मन दर्शन. सकाळ सकाळी पण लाईन आहे इथं बघा. तर किती वेळ लागते बघतो, तुम्हाला सांगतो. चल ये गाईस. कॅन यू बिलीव्ह हे सकाळचे 6 वाजले. 6 नाही वाजले. 6 नाही वाजले. किती वाजलं? 5 पण नाही वाजलं. 5 पण नाही वाजले, आणि एवढी गर्दी आहे. बघ किती गर्दी आहे. ते खाली स्पेशल म्हणून एवढे लाईन केले आहेत तिथे. हा ना, स्पेशल म्हणून. आणि खाली दुसरी नॉर्मल राहिली, ती खूप मोठी आहे. ठीक आहे, ही लाईन मोठी आहे, छोटी आहे नॉर्मल. आली लाईट मोड आहे. तर गाईस इथं आता फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर. हा व्ह्यू किती छान आहे बघा ना. हे इथं सगळं प्रसादची लाईन आहे. तिथून बाहेर येऊन तुम्ही प्रसाद घेऊ शकता. सगळे वेगवेगळे टाईपचे प्रसाद आहेत. ते काय आहे? इथं गायचे दर्शन. तर आम्ही आय थिंक 4:45ला आत आलतो लाईनमध्ये. 5:30 पर्यंत आमचं दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं आहे आमचं. म्हणजे सूर्योदयाच्या आधी हे मनी दर्शन भेटतं आपल्याला. तर 5 to 6च टायमिंग आहे ह्याचं. तर तुम्ही जर आले तर 5 म्हणजे लवकर या. ॲटलिस्ट 4 वाजता लाईनीत लागायला लागतं आपल्याला. इथं 2 ऑप्शन आहे, एक 50 रुपीजचं आहे, एक 100 रुपीजचं. दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता. 200 स्पेशल दर्शन आहे, त्यात पटकन होतं दर्शन. छान वाटतं. छान वाटतोय ना असं साईडला हे दोन्ही. हे एंट्रन्स आहे. रात्र होती तेव्हा आलतो आपण. आणि आता
हा नदीवर चाललो. छान चला. वाटतं. सकाळ सकाळी दर्शन चांगलं वाटतंय. आता आम्ही चाललो आहे 22 कुंभार स्नानसाठी. ते कुठे आहे ते माहित नाही आम्हाला, एन्क्वायरी करतो आम्ही. आणि बघतो की काय आहे नियोजन. तिथं असं विश्राम स्थल पण आहे. एक स्थल काय म्हणतात, स्थलच ना. येस. आता आमचं मनी दर्शन झालं आहे. आता त्यानंतर काय अग्निदर्शन, अग्निस्नान म्हणून असतं. ते समुद्रात जाऊन पाय धुवून यायचे असतात. पाय धुवून नाही स्नान करायचं असतं, पण आम्ही पाय धुवून येणार. आणि त्यानंतर 22 कुंभचं स्नान असतं. तर आता आम्ही 3 मिनिटं आहे दूर तिथं समुद्रात चाललोय आम्ही, वॉकिंग डिस्टन्स. गाईस बघा. स्नान, अग्निस्नान. इथं गर्दी आहे, इथं खूप गर्दी आहे. अजून सनराईज झाला नाहीये. हे खाली बघ. बापरे, स्नान करतात. डुबकी मारायची असते इथं. डुबकी लगाव. गाईस सनराईज बघा, सनराईज जरा. सनराइज तो देखो गाइस. तो हम लोग कहाँ गए? गए तो अंदर जाने के लिए, अंदर अभिषेक करने के लिए पुजारी का अंदर 4 एक फैमिली का 4 आदमी का वीआईपी दर्शन का टिकट अपना नजर का सामने शिव जी का अभिषेक का सारा हो जाए 3,500. गाइस कुंड मध्ये आंघोळ झाली आहे. तर आम्ही परत हॉटेलवर चाललोय चेंज करायला आणि मग अभिषेक करायला रिटर्न येणार. हाँ दर्शन पण करणार आहे परत. चलो बघू ना. हे बघा कसं बसले इथं. कोणतर पळवून घेऊन जाईल कॅमेरा. पडून नाही घेऊन जायचं. डुगडुगी राईड. काय आम्ही बोलले आता हॉटेलला परत चेंज करून जाणार आहे. परत अभिषेकसाठी जाणार आहे आम्ही परत रिटर्न. 22 वेळा आंघोळ केली आम्ही. वेळा आंघोळ केली. आता आंघोळ करायची गरज नाही. ऍक्च्युली सकाळी तर केली आहे. झाली सकाळी सकाळी पण केली. केलेली. हा सकाळी पण केलते. आता 24 वेळा करूया मग. सो फनी. हस मग. चलो अभी हंस भी लिया करो. आता लक्ष्मीला रेडी व्हायला किती वेळ लागतो बघू. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहे. आमचं मनी दर्शन झालंय. 22 कुंड स्नान ते आमचं झालंय. तर ते पण खूप चांगलं असतं. म्हणजे काइंड ऑफ होली वॉटर. तीर्थ पाणी म्हणजे टाईप आहे ते पण केले आम्ही. ते कशाला गुंडळती हॉटेलमध्ये आलंय आणि हे गुंडळत बसायचं का? असं थोडी असतं का? काय बाईक तर अशा प्रकारे आम्ही रेडी झालोय. आता मी तर रेडी झालतो म्हणजे आता लक्ष्मी फुल फ्लेज रेडी झाली आहे. आणि बघा आमचा आउटफिट चला वरून दिसतोय का ना काय ते दिसत आहे. तर चलो गाईस आता मंदिर मध्ये जाऊ. सकाळी पण दर्शन घेतलंय आणि आता परत एकदा आता अभिषेक करायला दर्शन सकाळी मनी दर्शन सकाळी घेतलं. ते सकाळीच होत असतं. मोस्टली मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. पण थोडंफार तरी मी घेतलंय. नाही घेत नाही तसं मी. जिथं अलाउड नाही नको उगस कशाला उगस पॉसिबल होईल तिथंच घेतोय. उगस नाही घेत. तर चला आता निघतो मंदिरामध्ये. नाश्ता रेडी आहे. दर्शनांना इडली
सुदर्शनांना बघतच नाही तिकडे. हे दोघं तर प्रॉपर साऊथ इंडियन झाले आहेत. प्रॉपर हा तर तो थंगबली आणि मी नम्मा आणि हा सुदर्शन अण्णा. क्या बोल रहे अण्णा? अन्ना ने क्या क्या लिया है? अन्ना सब मिक्स खाता है. ब्रेड जाम, ब्रेड बटर, इडली. का साऊथ इंडियन कॉन्टिनेंटल सब. लुंगीमध्ये चालता नाही येते असं सगळं घेऊन. फायनल निघाले आम्ही परत दर्शन घ्यायला. आणि ह्या दोघांना धोतेमध्ये चालता येत नाही आणि बसता पण येत नाही. अवघड झालं आमच्यापेक्षा. ह्यांचं अवघड झालंय साडीपेक्षा जास्त या दोघांना. कारण की आम्हाला सवय नाही ना. A few moments later. बस उलटा घेतला उलटा घेतला. ओके ओके. हा एक सेकंड. गाइस आमचं लग्न पण झालं. माला बदलने के बाद अगले दिन का शादी होगा. अच्छा. काय चाललंय सांगा. फोटो काढायचे ॲस्थेटिक वाले. गाइस दर्शन वगैरे झाले आता आणि आता खूप भारी दर्शन झालं आमचं. तर आमची अभिषेक झालाय. छान दर्शन झालं आहे आमचं. आणि आता आम्ही बघतो आता पुढे कुठं जायचंय. जे मेन काम होतं ते झालंय आमचं. दर्शन करायचं Yes. रामेश्वरम मंदिरचं भारी दर्शन झालंय. 2 वेळा झालंय. एक स्टार्टिंगला सकाळी झालंय मनी दर्शन मनी दर्शन ते झालंय वेगळं आहे. आणि आता अभिषेक पण झालाय आणि आणि ऑफकोर्स ते व्हिडिओ काढला आपण. ठीक आहे चल. तर चला आता बघूया. नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं जातं. आज आम्ही कुठं जाणार नाही मोस्टली. म्हणजे प्लॅन असा आहे. बघूया काय प्लॅन होतं का. लेट्स सी. कसं चाललंय तो. सॉरी. सदा भावला लुंगी आवरत नाहीये. वाऱ्यानं उडायला लागली. गाईस तुम्ही काल लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असं आम्ही रात्री ज्या ठिकाणी ट्रॅव्हल म्हणजे बोललो होतो की हा रस्ता दोन्ही साईडला सी आहे. तर हा रोड तोच आहे. तुम्हाला दाखवतो हा व्ह्यू बघा तुम्ही. एवढं छान आहे म्हणजे कॅमेरा असलेच नाही वाटत पण खूप 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 मस्त व्ह्यू आहे एकदम मस्त. ब्लू वॉटर आहे पूर्ण ब्लू वॉटर आहे. रेल्वे ट्रॅक आहे ते जे आपल्याला रील्स मध्ये पण वगैरे दिसतो ना आपल्याला. वाव गाईस किती मस्त आहे. रेल्वे व्यू मस्त आहे त्याचा. अजून एक ट्रॅक बनतोय मला वाटतं अजून. नाही आय थिंक हे काहीतरी आहे ना चेंज इंटरचेंज वगैरे आहे. बघा गाईस तुम्ही हे एन्जॉय करा. व्ह्यू एन्जॉय करा.
क्या है वो? खजूर पाक है क्या? हाँ खजूर का गुड़। अच्छा, गुड़ खजूर थोड़ा का गुड़ टेस्ट करने को मिलेगा क्या? हाँ। थोड़ा टेस्ट करने को दे दो. डायरेक्ट राजस्थानला आलोय. रामेश्वरवरून डायरेक्ट राजस्थान मध्ये आले बघा. डेझर्ट. सो हे खरं डेझर्ट वाटतंय है ना? बीचच्या अगोदरचं डेझर्ट आहे. बीचच्या अगोदर डेझर्ट. बीच अगोदर डेझर्ट असतं काय? सँड असते की भाई. सँडचा डेझर्ट येतो. हे पागल. जरा जरा अरे दोन भाई मला तिकडे बघ काय दिसतंय. दोन काय दिसतंय? मिनार दिसतोय. मिनार. मिनार. खूप वेळानंतर आम्ही एक हॉटेल फिक्स केलंय. मी आता आलोय आम्ही तर. वैतागलो यार. So guys, this is the hotel. Yes, घेतलंय. मस्त. Actually, we had to call you. सुदर्शन असं का चालतोय? सुदर्शन असं का चालतोय तो? हे बघा, बुक केलं लोक. काय काय ऑर्डर केलंय? पास्ता. ठीक आहे. पुलाव बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आणि हे शेजवान नूडल्स, पिझ्झा. कॉफी. हे विथ आईस्क्रीम आहे. गाईस, तुम्हाला कळलं का आपल्यासोबत स्कॅम झालाय? काय? तुम्ही विचार नाही केला की आपल्यासोबत स्कॅम झालाय. आधी तो बोलला, मी झोपता विचार केला की आधी तो बोलला की 4 लोकांचे 3,000. वन फॅमिली. हा, बट त्यांनी असं नाही म्हणजे गोत्र का विचारल्याने तिथे थोडी सांगितलं गोत्र त्यांनी. म्हणजे त्याने आपलं नाव वगैरे कुठं काहीच घेतलं नाही. ते मला सांगतो पूर्ण ना. अशी रिवाज झालेलं. मला आता झालं. They have scammed. We have got scammed actually. Yes, truly. खरं आहे का नाही? This was our day 1 in रामेश्वरम. आणि आज मंदिरामध्ये गेलतो. तर मंदिरामधला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. पण सांगायची अशी गोष्ट आहे की जे आम्ही गाईड नाही म्हणता येतं, पुजारी टाईप होते ते है ना. तर जेव्हा आपण ते 22 कुंड करतो तेव्हा घेणं हे चांगलं होतं. कारण की ते लाईनमध्ये थांबायला लागतं. 22 कुंडच्या वेळेस ते काय होतं, आपण म्हणजे प्रायोरिटी आपल्याला राहते की आपल्यावर जास्त पाणी टाकतात ते चांगलं आहे. आणि जे दुसरी गोष्ट आहे ते जे अभिषेक होता, तर त्या अभिषेकमध्ये ते ऍक्च्युली फसवलंच आहे. हा, kind of. सरकच झाला. हां, कारण की त्याने थोडंसं बोलवण्यामध्ये आम्हाला हे केलं की कारण लँग्वेज बॅरियर आहे थोडा. लँग्वेज बॅरियर नाही आहे, पण त्यांनी आम्हाला ट्रिक केलं ॲक्च्युली. जसं प्रोसेस आहे म्हणजे इथं फर्स्ट मनी दर्शन असतो. मनी दर्शन म्हणजे सूर्योदयाच्या आधी, सनराईजच्या आधी, जे आम्ही तुम्हाला सकाळी पण म्हटलोय 5 to 6. सकाळी 5 ते 6च्या मध्येच ते दर्शन होतं आपल्याला. आणि त्याच्याच मागं मेन जी मूर्ती आहे रामेश्वरमची, त्याला असं पडदा टाकतात ते. आणि ते मनी दर्शनच करायला भेटतं आपल्याला. आणि नंतर 6 नंतर आय थिंक 6 नंतर ते पडदा ते घेतात साईडला. आणि मग ती जी मेन मूर्ती आहे ती आपल्याला दिसते. त्याच्यासाठी आपल्याला परत जायला लागतं. पण जायच्या आधी आपल्याला ते 22 कुंड जे आहे त्याचे स्नान करावे आधी अग्नी स्नान करावे लागते. जे आम्ही तुम्ही बघितलं असेल, आम्ही ते समुद्राच्या इथं गेलो तिथं ती अग्निस्नान केल्यानंतर 22 कुंड असतात. तिथून अशी वेल असती, तिकडून ते अशी घेऊन आपल्यावर पाणी टाकतात. तर तिथं पण खूप क्राऊड असतो. तर इट्स बेटर तुम्ही गाईड घ्या त्यासाठी. पण ते गाईडसाठी पण खूप म्हणजे स्कॅम्स नाही म्हणू शकत, पण मिसगाईड करतात ते ऍक्च्युली आपल्याला की पैसे आधी जास्त हे सांगतात आणि नंतर जास्त घेतात ते. मग ते 22 कुंड माझा ऍडवाइस असं आहे की तुम्ही फक्त 22 कुंडच्या वेळेस जर असन म्हणजे स्पेसिफिकली तेव्हा घ्या. गाईड आणि तेव्हा बेस्ट आहे म्हणजे ते आणि गाईड. बाकीचे दर्शनसाठी लाईन्स आहे 200 रुपयेवाले, 300 रुपयेवाले, ते नॉर्मली तेच घ्या. नॉर्मली घ्या. कारण आणि आम्हाला त्यांनी जे पुजारी होतं ते आम्हाला काय म्हटले की आधी त्यांनी आम्हाला ते 22 कुंडचं हे आम्ही जेव्हा ते केलं 22 कुंडचं स्नान केली त्यानंतर, कारण कपडे चेंज करून परत यावे लागतात. आपण त्याच कपड्यांमध्ये आतमध्ये अलाउड नाही आपल्याला जायला. तर आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो ते 22 कुंडचं. एक क्लिप काहीतरी रेकॉर्ड केलंय आम्ही, कारण रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. मोबाईल घेऊन जाऊ शकता तुम्ही, पण रेकॉर्डिंग अलाउड नसते तिकडं. तर ते झाल्यानंतर परत रूमवर येऊन चेंज करून मग तुम्हाला जावं लागतं परत तिकडं. तर आम्ही जेव्हा गेलो तिकडं तर
त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की एवढे पैसे आहे आणि एवढ्या पैशांमध्ये तुमचं अभिषेक करून देणार, ते पूजाची सामग्री आम्ही आणणार, तुम्हाला हे देणार ते देणार. तर ऑफकोर्स आम्हाला पण वाटलं की आपण जर आलोय इथं तर हे वन ऑफ दी ज्योतिर्लिंग, हा, तर आपण करून घेऊया अभिषेक, नाही का. तर गेलो, केलं अभिषेक. मीन्स नॉर्मली त्यांनी फक्त सगळे मंदिरमध्ये घेऊन गेला आणि प्रायोरिटी बेसिसवर आम्हाला आतपर्यंत घेऊन गेलं. म्हणजे ते पण आत नव्हतं घेऊन गेला, असं मागच होतं थोडं आपण. आणि ते जे अभिषेक वगैरे ते कलश वगैरे होतं ते त्यांनी त्या पुजारीला दिला आणि त्यांनी ते अभिषेक केला. म्हणजे आमच्या हातातून काही झालंच नाहीये ते नाही, ते अभिषेकचा ऑफकोर्स मेन मंदिरावर नाही होते, पण आम्ही असं विचार करत होतो अभिषेक म्हणजे साईडला घेऊन पूजा वगैरे करेन. हा, तसं काही असं नव्हतं. म्हणजे नाही का बसून मंत्र वगैरे बोलणार, पूजा करणार, पण तसं काहीच झालं नव्हतं. गाईज माझी ऍडवाइस आहे की तुम्ही कुठंच काय हे नका घेऊ, डायरेक्ट VIP दर्शन आहे हा. तिथं. मग तिकीट्स आहे 200 रुपये 300 रुपये. अभिषेक जरी करायचं असेल तर 2000 रुपये 3000 रुपये जे आहे ते घरा. आमच्यासोबत स्कॅम झाला. आम्ही एवढे रील्स पण बघितले होते तरी पण आम्ही स्कॅम मध्ये, कारण की थोडस असं आहे की एवढी इन्फॉर्मेशन नाहीये, म्हणजे थोडस तरी पण कन्फ्युज होतो आपण की असं की काय करायचं थोडंसं. पण तरी लाईक आम्ही जे एक्सपिरियन्स केलं ते आमचा एक्सपिरियन्स तसा ओव्हरऑल छानच होता. ही गोष्ट सोडली तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा छानच होता. तर वर्थ इट आहे. फक्त एवढंच आमचं जे एक्सपिरियन्स आहे ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करतोय की जे ते पुजारी वगैरे बाहेर असणार आहे ते तुम्हाला इन्फ्लुएन्स अवॉइड करणार करा ते. मला तर की अभिषेक करा, हे करा, ते करा, तेवढं फक्त अवॉइड करा. ते 22 कुंडसाठी तुम्ही घेऊ शकता म्हणजे गाईड, त्यासाठी बेस्ट आहे. बाकीचं अवॉइड करा. येस, एवढंच एक एक्सपिरियन्स होता. तेच गाईस. आता आम्ही आलोय रूम मध्ये, तर बघूया आता. खूप टाइम झालाय. आता ऍक्च्युली आम्ही सकाळी गेलो त्यामुळं दुपारी जेव्हा आलो इथं तर आम्ही झोपलो होतो. झोपलोच होतो. 8 वाजता आय थिंक 7:30 ला उठलो आणि डिनर वगैरे केलं आणि काही नाही, फक्त असंच आता निवांत. डे 2 बघूया आम्ही कुठं प्लॅन अजून म्हणजे काय एक्सप्लोर करताय. काय अजून एक्सप्लोर करता येईल आम्हाला ते बघूया. तर हा होता आमचा डे 1 इन रामेश्वरम. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा नक्की. आणि सबस्क्राईब करायला विसरून जाते लक्ष्मी. आय थिंक सबस्क्रायबर नको. सबस्क्राईब पण करा. थँक्यू. चलो बाय Bye. बाय. सी यू नेक्स्ट ब्लॉग गाईज.